आता बातमी आहे बेमोसमी पावसासंदर्भातली। ऐन चैत्रामध्येच हवामान खात्याने राज्यात वादळी पावसाचा इशारा दिला। राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस पाऊस बरसण्याची शक्यता आहे। विदर्भातल्या अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये गारपिटीची शक्यता आहे, तर मराठवाड्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो। पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, सातारा, नाशिकमध्येही गारपिटीचा अंदाज आहे, तर कोकणात देखील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। याचसोबत मुंबई आणि उपनगरांसाठी देखील पावसाचा इशारा देण्यात आला। तर सोलापुरातील सांगोला तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। सांगोल्यातील जुनोनी आणि आसपासच्या परिसरात झालेल्या अवकाळीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ऐन एप्रिल महिन्यात पडणाऱ्या अवकाळी गारांच्या पावसामुळे द्राक्षाच्या बागांना मोठा फटका बसला। जुनोनी तालुका सांगोलामध्ये पाऊस चालू आहे सद्यस्थिती। तर सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्याला गारांच्या पावसाने झोडपलं। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही तारांबळ उडाली। गारपीट झाल्यानं आंबा पिकासह काढणीस आलेल्या ज्वारी पिकाचं नुकसान होणार असल्यानं शेतकरी चिंतेत पडलाय। मात्र गेल्या 2 दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पाऊस पडल्यानं दिलासा मिळाला। धाराशिवमध्ये कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्याने कांदा पिकावर नांगर फिरवला। तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावच्या शेतकऱ्याने 1.5 एकर कांदा पिकावर नांगर फिरवला। बाळासाहेब रोजकर या शेतकऱ्याला या 1.5 एकरांच्या पिकासाठी अंदाजे 75,000चा खर्च आला होता, पण सध्याच्या परिस्थितीत खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचं स्वतःच्या हाताने हे पीक उद्ध्वस्त करण्याचा मग त्यांनी निर्णय घेतला। ट्रॅक्टरनं नांगरून टाकला, याच्यामुळे भाव नाहीये आणि चिल्लर किंमत झाली कांद्याची। 2 रुपये 3 रुपये किलो कांदा झाला, त्याच्यामुळे मी नांगरून टाकला। कांदा एक 1.5 ते 2.25 एकर कांदा लावला होता मी। कांद्याचा खर्च 70-75 हजार रुपये खर्च झाला। उत्पन्न कांद्याकडून मिळणारा भाव असला असता तर 2.5-3 लाख रुपये मिळाले असते। शासनाने काय अपेक्षा नाही, कांद्याला भाव आला असता तर ही परिस्थिती आली नसती ना। अपेक्षा एवढीच आहे की योग्य ते निर्णय घ्यावा शासनानं। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या मका पिकाचं मोठं नुकसान झालं। या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका पीक जमीनदोस्त झालं। नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जाते। तिकडे लातूरमधल्या शेतकऱ्यांना वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतोय। लातूर जिल्ह्यात बारदाना उपलब्ध नसल्यामुळे गेल्या 4 ते 5 दिवसांपासून या केंद्रांवर हरभरा खरेदी पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे शेकडो शेतकरी अडचणीत सापडले आहेत। अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। लातूर जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशन आणि पणन मंडळाच्या माध्यमातून 130 खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत, मात्र या केंद्रांवर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे। 8 दिवसापासून आपल्याकडे बारदाना नसल्या कारणास्तव खरेदी बंद आहे। तर शासनाला विनंती करण्यात येते की त्यांनी ताबडतोब बारदाना देण्याची कृपा करावी आणि 50% शेतकऱ्याची खरेदी झालेली आहे। आणि आता बारदाना नसल्यावर खरेदीचे लोक आणि माल इथं टाकत आहेत आणि पाऊस पडत असल्यामुळे माल खराब होण्याची शक्यता जास्त आहे। तर शासनाला विनंती करण्यात येते बारदाना ताबडतोब द्यावा। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यात सायंकाळच्या सुमारास गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि अनेक गावांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। गरसुळी, दत्तापूर, पळशी, मोरवड, लखमापूर, काळेवाडी, टाकळगाव, बिटरगाव या गावांच्या शिवारात गारपीट झाली। काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या। त्यामुळे शेती पिकांसह फळबागांचंही मोठं नुकसान झालंय। पुण्याच्या शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला। निर्वी, नावरे, शिंदोडी, निमोणेसह इतर भागात अतिवृष्टी आणि गारपीट झाली आहे। तर धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तब्बल 8,145 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। धुळे आणि साक्री तालुक्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलाय। साक्री तालुक्यात 9,000हून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत। तर धुळे तालुक्यातही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। मका, बाजरी, भाजीपाला, पपई, डाळिंब आणि आंब्याचा मोहर गळून पडलाय, त्यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत।
प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय आणि उकाड्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने कोल्हापूरला झोडपून काढले. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यात घरनिकी या गावाला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. पावसाआधी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. डाळिंब, गहू, हरभरा पीक जमीनदोस्त झालं तर अवकाळीमुळे बळीराजा हवालदिल झालाय. सरकारने मदत करण्याची अपेक्षित आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव, शिरपूर आणि रिसोड तालुक्यात पाऊस झालाय. त्यामुळे काढणीला आलेले हळद आणि कांदा पिकाला हानी पोहोचण्याची शक्यता आहे. बीड शहरासह परिसरात सलग तासभर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली तर शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. सलग तासभर झालेल्या पावसामुळे नागरिकांना छत्री आणि रेनकोटचा वापर करावा लागला. बीड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र याचा सर्वाधिक फटका बसला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.